गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना यापुढे निवडणुका लढवता येणार नाही। राजकारणाचं होणारं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं पाऊल उचललंय। हे पाऊल नेमकं आहे तरी काय? त्यामुळे गल्लीतले दादाभाई कसे काय अडवले जाणार आहेत बघा। दादाभाईंना राजकारणात नो एंट्री। केंद्रीय निवडणूक आयोगाचा जोर का झटका। गुन्हेगारांना तिकीट देणाऱ्या राजकीय पक्षांनाही चाप। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना निवडणुकीत कायमची बंदी घालण्याचा विचार निवडणूक आयोग करतंय। गेल्या काही वर्षात राजकारणाच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। मनी आणि मसल पॉवरचा वापर करून अनेक बाहुबली गुंड आमदार आणि खासदार होत आहेत। अशा गुन्हेगारी लोकांना निवडणुकाच लढवता येऊ नयेत यासाठी आता निवडणूक आयोगानंच पुढाकार घेतलाय। केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्या दृष्टीनं कडक फरमान जारी केलंय। त्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागणार आहे। त्याचं नेमकं काय गुन्हेगारी रेकॉर्ड आहे याची माहिती जाहीर करावी लागणार आहे। राजकीय पक्षांनाही गुन्हेगारी उमेदवारांची माहिती जनतेला द्यावी लागणार आहे। या नियमामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत अशी निवडणूक आयोगाची अपेक्षा आहे। दरम्यान गुन्हेगारांना राजकारणात नो एंट्री देण्याच्या निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं सामान्य जनतेकडून स्वागत होत आहे। की राजकारणी असेल तर काहीतरी गुन्हा असेल किंवा असं असण्याची शक्यता असू शकते, त्यामुळं जर तो गुन्हेगारी नसेल तर सामान्याच्या नजरेतून जरा वेगळ्या पद्धतीने राजकारणाकडे बघण्यात येईल। गुन्हा सिद्धच नसेल आणि एखादा वेगळ्या ह्याच्यामध्ये अडकला असेल, वेगळ्या फसव्या गुन्ह्यामध्ये, तर मग त्याचा आयुष्य बर्बाद होऊ शकतं। हा मुद्दा याच्यापूर्वी ही चर्चेत बऱ्याच वेळा आलेला आहे आणि आत्ता जो निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आहे त्याची अंमलबजावणी कितपत होईल हे सांगता येत नाही। राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा 5 राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत। या निवडणुकांपासूनच राजकारणाच्या स्वच्छतेची ही मोहीम सुरू होणार आहे। कायदे मोडणारे लोक कायदे मंडळात पोहोचणार असतील तर कायद्याचा धाक राहणार कसा? गुन्हेगारांचा वाढलेला प्रवेश हा लोकशाहीसाठी डोकेदुखी ठरतोय। भाई आणि दादागिरीच्या जीवावरती निवडणूक जिंकणाऱ्या भाई आणि दादांना लगाम घालणं गरजेचं आहे। व्हिडिओ विकी कांबळेसह सागर आव्हाड, जी 24 तास, पुणे। आणि याच मुद्द्यावर एडिटर्स टेकमध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर सर। सर, इनसाइड स्टोरीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। कसं बघता तुम्ही या मुद्द्याकडे? आता जो विचारविनिमय सुरू आहे आणि निवडणूक आयोगात जो विषय गेलेला आहे तो असा आहे की सध्याच्या कायद्यानुसार एखादी व्यक्ती जर कोर्टात दोषी सिद्ध झाली आणि ते जे दोष आहेत किंवा ते जे आरोप आहेत ते अशा कायद्यामध्ये असतील की ज्याच्यामध्ये 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा आहे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा समजा जो गुन्हा असेल, फौजदारी हे असेल कायद्यानुसार, तर त्या व्यक्तीचं सदस्यत्व हे रद्द व्हावं आणि त्या व्यक्तीला 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी यावी असा आत्ता कायदा आहे आणि तो अस्तित्वात आहे, त्याचा वापर सुरू आहे। पण नवीन जी काही हे आहे प्रस्ताव आहे तो असा आहे की केवळ 6 वर्ष नव्हे तर आजन्म म्हणजे जन्मभरासाठी निवडणूक लढवण्यावर बंदी अशा व्यक्तींना असावी ज्यांच्या विरोधात 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा ही न्यायालयाने सुनावलेली आहे। तर त्याच्यावर संसदीय समितीने रेकमेंडेशन तसं दिलं आहे आणि त्याच्यानंतर ते निवडणूक आयोगासमोर तो प्रस्ताव आहे। पण याच्यामध्ये अडसर मोठा हा आहे की शेवटी कोणत्याही समजा सत्र न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयात वगैरे जर समजा ते दोषी धरलं असेल न्यायालयाने त्या व्यक्तीला, तर ती व्यक्ती ही वरच्या न्यायालयात जाते आणि त्याच्यानंतर अपील आणि त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस ही अनेक वर्ष सुरू राहते, म्हणजे वर्षानुवर्ष सुरू राहते आणि अशा पद्धतीने मग हायकोर्टातही परत अनेक वर्ष सुरू राहणार। त्याच्यात निकाल लागल्यावर त्याच्याही विरोधात अपीलमध्ये ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते। तर अशा पद्धतीने ते किती वर्ष चालत राहणार आणि मग त्याचं जरी समजा निवडणूक आयोगाने हा निर्णय किंवा हा प्रस्ताव संसदीय समितीचा मान्य करून तसा बदल केला आणि तसा कायदा म्हणजे प्रस्ताव संसदेने तो मान्य केला,
नव्या कायद्याचा प्रस्ताव की आजन्म बंदी असावी किंवा सदस्यत्व काढून घेतलं जावं सदस्यांचं, तरी त्याचं कोर्टातल्या अपील्स वरती जे जाईपर्यंत तरी त्याची अंमलबजावणी ही होऊ शकत नाही. त्यामुळे तो एक मोठा अडसर त्याच्यामध्ये आहे असं दिसतंय आणि त्याची अंमलबजावणी ही कशी होणार हा त्यामुळे प्रश्न कायमच राहील असं मला वाटतं. खरंय खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय. सर, तुम्ही हा जो मुद्दा मांडला तो अतिशय योग्य आहे आणि तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे